Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. आपण ग्रॅव्हिटेशन हा लेसन स्टार्ट केलेला आहे आणि ग्रॅव्हिटेशन या शब्दाचा अर्थ काय? गुरुत्वाकर्षण. न्यूटन एका सफरचंदाच्या झाडाखाली बसलेले होते. बरं, ते ॲपल खाली आलं. मग ते ॲपल जे आहे ते इकडे का गेलं नाही, इकडे का गेलं नाही, इकडे का गेलं नाही, बरोबर परपॅन्डिक्युलरच का पडलं आणि ते सेंटर ऑफ द सर्कल पृथ्वीच्या तिकडेच का आलं, हा सगळा अभ्यास केला आणि ग्रॅव्हिटेशनचा शोध न्यूटन यांनी लावलेला आहे. मग हा न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन नक्की काय आहे चला समजून घेऊया. काय आहे, काय म्हणतात बघा. ऑल द अबव कन्सिडरेशन इन्क्लुडिंग केपलर्स लॉ लीड्स टू न्यूटन्स फॉर्म्युला ऑफ द थिअरी ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटी. केपलरने जे 3 लॉ सांगितले, केपलरचे 3 लॉज लक्षात आहे तुमच्या, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ. पहिल्या लॉमध्ये काय सांगितलं मी, एस काय सांगितलं, ट्रिक सांगितली होती. दुसऱ्या याच्यामध्ये सीटची ट्रिक आणि तिसऱ्या याच्यात काय सांगितलं तर टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. लक्षात नसेल तर नीट तो व्हिडिओ जाऊन बघा. मग आता केपलरचे हे जे 3ही लॉज आहेत त्याचं जे ऑब्झर्वेशन आहे या सगळ्यांचा उपयोग कुठे गेला, केपलर्स लॉज ऑफ लेड न्यूटन्स टू फॉर्म्युलेट दिस थेरी ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटी. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटीची थेरी सांगण्यासाठी केपलरच्या ह्या लॉजचा न्यूटनला उपयोग झाला. अकॉर्डिंग टू दिस थेरी एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनेट फोर्स. हा आहे छोटासा इतका सुंदरसा तुमचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. या जगातली प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूला एक कुठल्या तरी फोर्सने अट्रॅक्ट करते. त्या फोर्सला आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणत असतो. ठीक आहे, जगातली कुठली वस्तू, मी एखाद्या व्यक्तीला अट्रॅक्ट करते, मी एखादी वस्तू एखादी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट करते किंवा एखादा ऑब्जेक्ट एकमेकांना अट्रॅक्ट करत असेल, ते कुठली जगातली प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूला काय करत असते, अट्रॅक्ट करत असते, एका फोर्सने अट्रॅक्ट करत असते. त्या फोर्सला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणत असतो. काय आहे समजलं. अकॉर्डिंग टू दिस थेरी एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स, जगातली प्रत्येक गोष्ट, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनेट फोर्स. दुसऱ्या ऑब्जेक्टला एक डेफिनेट फोर्सने काय करते, ऑब्जेक्ट अट्रॅक्ट करत असते. त्याला आपण दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस. हा जो फोर्स आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस. समजा एक वस्तू आहे जिचं मास आहे m1, याचं मास काय आहे m1. ही दुसरी वस्तू आहे तिचं मास काय आहे m2. काय म्हणतात या युनिव्हर्सल लॉ नुसार, दॅट इज एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनेट फोर्स. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर. जगातली प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूला एक कुठल्या तरी फोर्सने काय करते, अट्रॅक्ट करते. मग काय म्हणतात न्यूटन त्याच्यामध्ये, दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. हा जो फोर्स आहे, फोर्स कशाने दाखवतो आपण, एफने, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. हे मासेसचं प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लाय m1 इंटू m2 यांच्या प्रोडक्टच्या काय असतं, डायरेक्टली प्रोपोर्शनल. the force is directly proportional to the product of the masses of two objects and inversely म्हणजे आपण काय करत असतो, खाली लिहित असतो, inversely proportional to the square of distance. आता डिस्टन्स आपण d ने दाखवूया, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. झालं हा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. किती सिंपल आहे, किती सिंपल आहे. क्लिअर सगळ्यांना, क्लिअर झालं सगळ्यांना. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, एवढं लक्षात ठेवायचं. लॉ कसा लक्षात ठेवणार, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट अदर ऑब्जेक्ट. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट अदर ऑब्जेक्ट विथ अ स्पेशल फोर्स. विथ अ स्पेशल फोर्स, जगातली प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूला अट्रॅक्ट करते. कशाने, एक वेगळ्या फोर्सने. एव्हरी ऑब्जेक्ट इन द वर्ल्ड अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ स्पेशल फोर्स. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. प्रोडक्ट म्हणजे त्यांच्या मासेसचा गुणाकाराच्या काय असते, ती डायरेक्टली प्रोपोर्शनल असते, डायरेक्टली प्रोपोर्शनल. आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू देअर मीन डिस्टन्स अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. डिस्टन्सच्या स्क्वेअरच्या ती काय असते, इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते. क्लिअर सगळ्यांना, क्लिअर. लॉ लिहिता येईल. क्लिअर सगळ्यांना. दॅट इज एव्हरी ऑब्जेक्ट इन द वर्ल्ड attract every other object with a special force and this force is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of the distance between them. याला म्हणतात युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. क्लिअर सगळ्यांना, क्लिअर सगळ्यांना. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे. मी तुम्हाला इतक्यात सांगितलं ना, एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 d2. आता कधी कधी काही काही पुस्तकांमध्ये हे डिस्टन्स r ने पण दाखवलेलं असतं, पण आपण d नेच घेणार आहोत. मग आता हे कॉन्स्टंट दाखवण्यासाठी g दाखवतात. g इज वॉट,
जी इज द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. जी काय आहे जसं आपण मॅथमॅटिक्समध्ये के कॉन्स्टंट घेत असतो तसं इथे काय घेतलेलं आहे तुमचा जी कॉन्स्टंट घेतलेला आहे. इज कॉल्ड ॲज द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आता ह्या परीक्षेला 100% व्हॉट इज जी. व्हॉट इज जी. जीचा फुल फॉर्म तुम्हाला सगळ्यांना माहिती पाहिजे. इट्स अ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. जी काय आहे तुमचा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. त्याच्यामुळे जी लक्षात ठेवायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही असं दाखवणार आहे एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू m1 m2 अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. नंतर एफ इज इक्वल टू जी. आपण काय करत असतो एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी एक कॉन्स्टंट घेत असतो के सारखा आणि मग अशा पद्धतीने मग हा जी काय आहे हा तुम्हाला विचारलं तर तो सांगायचा आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आता ही जीची व्हॅल्यू आपण कशाने तरी शो करत असतो. त्याचं युनिट पण आहे हे पुढे दिले. अबव लॉ मीन्स इट मीन्स द मास ऑफ वन ऑब्जेक्ट इज डबल द आता हे सगळं इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ती पण तुम्हाला ज्यावेळेस हा लॉ वगैरे एक्सप्लेन करायचा असेल जर तुमच्या याच्यामध्ये कशामध्ये एक्सरसाइजमध्ये हे प्रश्न आले असेल तर तिथं मी डिटेलमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहेत. द व्हॅल्यू ऑफ जी इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग बिटवीन टू युनिट मासेस केप्ट ॲट युनिट डिस्टन्स अवे फ्रॉम इच अदर. बघा एक ऑब्जेक्ट आहे हा एक ऑब्जेक्ट आहे हा दुसरा ऑब्जेक्ट आहे. त्याचा मास m1 आहे दुसऱ्याचा मास m2 आहे. ते जे आहे ते एकमेकांपासून किती डिस्टन्सला आहे ते एकमेकांपासून d या डिस्टन्सवरती आहे. बघा two unit passes kept at unit distance away from each other. Thus the SI unit the value of G is equal to. G ची व्हॅल्यू किती असते ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनलची व्हॅल्यू किती असते ते इथं दिलेलं आहे. SI units of the value of G is equal to the gravitational force between two masses. ते जे दोन मासेस आहे त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती लागलेला आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती लागलेला आहे बिटवीन टू मासेस ऑफ 1 किलोग्राम केप्ट 1 मीटर अपार्ट. एकमेकांपासून 1 मीटर अपार्ट केल्यानंतर समजा त्यांचं जी मास आहे 1 किलोग्राम आहे त्याच्यावरती फोर्स किती लागणार आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावरती ते डिपेंड आहे. ठीक आहे. आता बघा इथे तुम्हाला यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये काही क्वेश्चन पण दिलेला आहे आणि व्हॅल्यू ऑफ जी ची व्हॅल्यू सगळ्यात पहिले कोणी शोधून काढली तर हेनरी कॅव्हेंडिश नावाचे जे सायंटिस्ट होते. हेनरी कॅव्हेंडिश नाव ऐकलं असेल. हेनरी कॅव्हेंडिशने अजून कसला शोध लावला रे जरा कमेंट सेक्शन मध्ये लिहा. हेनरी कॅव्हेंडिश यांनी खूप महत्त्वाचा शोध लावलेला आहे. तुम्हाला मी सांगेल पण तुम्हाला थोडं चालना मिळाला पाहिजे ना त्याच्यामुळे तुम्ही शोधून काढा. हेनरी कॅव्हेंडिशने खूप महत्त्वाचा शोध लावलेला आहे. मग सगळ्यात पहिले द व्हॅल्यू ऑफ जी वॉज फर्स्ट एक्सपेरिमेंटली मेजर्ड बाय हेनरी कॅव्हेंडिश. हेनरी कॅव्हेंडिश नावाचे जे सायंटिस्ट आहे त्यांनी सगळ्यात पहिले जीची युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी आहे त्याची व्हॅल्यू एक्सपेरिमेंट करून प्रूव्ह केलेली आहे. आणि SI युनिट्स इट्स व्हॅल्यू इज त्याची व्हॅल्यू किती आहे. मग तुम्हाला हा पेपरमध्ये 100% प्रश्न येणार. कधी कधी ही व्हॅल्यू देतील कधी कधी नाही देणार. फिल इन द ब्लँक्सला विचारतील. त्याच्यामुळे हे सगळ्यात IMP आहे. तुम्ही IMP करून ठेवा. हेनरी कॅव्हेंडिश किंवा जीची व्हॅल्यू किती आहे. जीची व्हॅल्यू आहे 6.673 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर किलोग्राम रेस टू 2 लक्षात ठेवायचं आहे. काय आहे जीची व्हॅल्यू लक्षात राहील. लिहा जरा कमेंट सेक्शन मध्ये 4-5 वेळा लिहा. पाठांतर ही लक्षातच ठेवावं लागेल का जीची व्हॅल्यू की आहे. जीची व्हॅल्यू आहे 6. किती लक्षात ठेवा 6.673 × 10⁻11 आहे. परत न्यूटन मीटर स्क्वेअर आहे आणि किलोग्राम रेस टू -2 आहे. चला सगळ्यांच्या लक्षात आहे का जीची व्हॅल्यू काय आहे 6.673 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर किलोग्राम रेस टू 2 ही आहे तुमची जीची व्हॅल्यू. सो अशा पद्धतीने युनिव्हर्सल लॉ ऑफ आपण कॉन्स्टंट बघितलं. जीची व्हॅल्यू पण बघितली आहे आणि त्याचे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन पण पाहिलेलं आहे. तसं त्याच्यावरती प्रश्न आल्यानंतर मी तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगणारच आहे. आता स्टुडंट हे बघा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स याचं हे जे इक्वेशन आहे हे पेपरला तुमच्या एक्सरसाइजमध्ये धड्याखालचे जे स्वाध्याय आहे त्याच्यामध्ये जर असेल तर याचं पण मी तुम्हाला हे कसं आलं हे पूर्ण डेरिव्हेशन वगैरे हे सगळं डिटेलमध्ये त्याच वेळेस समजावून सांगेल. ओके. आता हे काही सॉल्व्ह केलेले एक्झाम्पल्स पण तुम्हाला इथे दिलेले आहे. आता जाणार आहोत आपण आपल्या ह्या पॉईंटकडे. ओके चला समजून घेऊया. हाय अँड लो टाइड्स. तुम्ही कधी बीचवरती गेला आहात का. कुठल्या बीचवरती गेला आहात जरा कमेंट सेक्शन मध्ये लिहा की तुम्ही कुठल्या बीचवरती सुट्ट्यांमध्ये फिरायला गेले.
तर समुद्रामध्ये तुम्हाला खेळायला मला आता इतकी मजा येते, खूप मज्जा वाटते बीचवरती पाण्यामध्ये उड्या मारायला. मग काय होत असतं रे बीचमध्ये नक्की? ज्यावेळेस समुद्राला भरती येते त्यावेळेस त्या ज्या लाटा आहेत त्या आपल्याला मस्त किनाऱ्यावरती घेऊन येत असतात, आणि ज्यावेळेस ओहोटी येत असते, लो टाईड होत असतात, त्या लाटा ज्या आहेत त्या आपल्याला समुद्राच्या आतमध्ये घेऊन जात असतात. याला म्हणतात हाय अँड लो टाईड. आता याच्यामागे पण सायन्स आहे, याच्यामागे पण काय आहे, आपल्या सायंटिस्टने सांगितलं आहे की समुद्रामध्ये ह्या ज्या हाय टाईड आणि लो टाईड म्हणजे भरती येते, समुद्राला भरती येते म्हणजे काय, आपल्याला ती समुद्राचं पाणी बाहेर घेऊन जाते किनाऱ्यावरती. ओहोटी येते म्हणजे मधी घेऊन जाते, ओहोटी येत असते. हे सगळं काय होत असतं, काय सायन्स आहे, प्लॅनेट, सन किंवा सन, तुमचा जो मून आहे, मून आणि अर्थ यांचं काय संबंध आहे, हे सगळं तुम्हाला इथे यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये एक इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन, खूप सुंदर अशी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिलेली आहे. चला बघूया. यू मस्ट बी नोईंग अबाउट द हाय अँड लो टाइड्स टू ऑकर रेग्युलर इन द सी. समुद्रामध्ये नेहमी ही घटना नेहमी घडत असते. द लेवल ऑफ द सी वॉटर ॲट एनी गिवन लोकेशन अलॉंग द सी शॉर इन्क्रीजेस अँड डिक्रीजेस ट्वाइस अ डे रेग्युलर इंटरव्हल. दिवसातून 2 वेळा हमखास त्या समुद्राला काय येणार, ओहोटी येणार, आणि 2 वेळा हमखास भरती येणार आहे. हाय अँड लो टाइड्स ऑकर ॲट डिफरंट टाइम्स ॲट डिफरंट प्लेसेस. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळेस ह्या हाय आणि लो टाइड्स येत असतात. म्हणजे एखाद्या समुद्रावर, एखाद्या बीचवरती एखाद्या वेळेस हाय टाईड आला तर दुसऱ्या समुद्रावरती तिथे लो टाइड्स येऊ शकतात, येत असतात. हे डेफिनेटली हे सगळं घडत असतं. हे कशामुळे घडत असतं बघा. द लेवल ऑफ वॉटर इन द सी चेंजेस बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय द मून. हे सगळ्यात महत्वाचं सेंटेन्स आहे. तर ह्या हाय आणि लो टाइड्स कशामुळे निर्माण होत असतात की जो चंद्र आहे तो चंद्र गुरुत्वाकर्षण, चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे त्या समुद्राला भरती आणि ओहोटी येत असे. हे तुम्ही भूगोलामध्ये पण शिकलेले आहात. दॅट इज द लेवल ऑफ वॉटर इन द सी चेंजेस बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय द मून. मग तुम्हाला क्वेश्चन विचारतील, वाय द लेवल ऑफ वॉटर इन द सी चेंजेस. समुद्राच्या ज्या लाटा आहेत त्यांना हाय आणि लो टाइड्स कशामुळे येत असतात. मग आन्सर काय लिहिणार तुम्ही, बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय द मून. चंद्राने टाकलेल्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे हाय आणि लो टाइड येत असतात, असं तुमचं उत्तर आहे. क्लिअर. व्हाय द लेवल ऑफ वॉटर इन द, समुद्राची पातळी, पाण्याची पातळी कमी जास्त का होत असते. समुद्राच्या पाण्याची पातळी कमी जास्त का होत असते असा प्रश्न तुम्हाला विचारणार. काय लिहिणार आन्सर, बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय द मून. आन्सर काय येणार आहे, हाय आणि लो टाइड कशामुळे येतात, बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय द मून. चंद्राने टाकलेल्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे हाय आणि लो टाइड येत असतात. समुद्राच्या पाण्याची पातळी कमी जास्त का होत असते, बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय द मून. चंद्राने टाकलेल्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पाण्याची पातळी पण कमी जास्त होते आणि हाय आणि लो टाइड सुद्धा निर्माण होत असतात. क्लिअर सगळ्यांना. क्लिअर. आता कसं होत असतं बघा. वॉटर डायरेक्टली अंडर द मून गेट्स पुल्ड टुवर्ड्स द मून अँड द लेवल ऑफ वॉटर दे गोज अप कॉझिंग द हाय टाइड ॲट द प्लेस. आता तुम्हाला काय दिसते, ही आपली पृथ्वी दिसते, ही काय आहे आपली अर्थ आहे, ही काय आहे आपली अर्थ आहे, हा काय आहे तुमचा मून, हा काय आहे चंद्र आहे. ज्यावेळेस हा चंद्र पृथ्वीच्या जवळ येत असतो, हा चंद्र, आता सायंटिफिक वे काय होत असतं नीट समजून घ्या बरं का. समुद्रात जर तुम्हाला तुमच्या नातवंडांनी विचारलं, तुम्हाला कोणीही विचारलं की अरे समुद्रामध्ये लाटा कशा तयार होतात, हाय आणि लो टाइड, भरती आणि ओहोटी कशामुळे, लक्षात घ्यायचं ज्यावेळेस ही पृथ्वी आहे, पृथ्वीच्या ज्यावेळेस चंद्र येत असतो, चंद्राजवळ आल्यानंतर त्याच्या ग्रॅव्हिटेशनल पॉवरमुळे या पाण्यावरती काय होत असतो, फुगवटा निर्माण होत असतो, असा मोठा बबल तयार होत असतो. या बबल ह्या ग्रॅव्हिटेशन तो काय करत असतो असं, आता हा चंद्र आहे ना, हे ग्रॅव्हिटेशनल पॉवरने काय करणार, असा तो बबल तयार करणार आणि बबल तयार करून काय करणार, ती पाणी जे आहे ते खेचून घेणार, आपल्याकडे काय करणार, पाणी खेचून घेणार. खेचून घेतल्यामुळे काय होणार आहे, तिथे भरती येणार आहे, हाय टाइड. तिथे काय होणार आहे, हाय टाइड. इथे काय निर्माण होणार आहे तुमच्या हाय टाइड म्हणजे भरतीच्या लाटा. काय म्हणणार, भरतीच्या. बघा तिथे तसंच दिलं आहे. वॉटर डायरेक्टली अंडर द मून गेट्स पुल्ड टुवर्ड्स द मून. हे पाणी डायरेक्ट चंद्राकडे असं अट्रॅक्ट होतो, फुगवटा निर्माण होतो मून. अँड द लेवल ऑफ वॉटर देअर गोज अप कॉझिंग हाय टाइड ॲट द प्लेस. तिथे काय होतात,
चंद्र काय करतो, त्या पाण्याला डायरेक्ट अट्रॅक्ट करतो, फुगवटा निर्माण करतो आणि तिथे हाय टाईड म्हणजे भरतीच्या लाटा काय होत असतात, तयार होत असतात. ॲट 2 places ऑन द अर्थ ॲट 90 degree फ्रॉम द प्लेस ॲट अ हाय टाईड द लेवल ऑफ वॉटर मिनिमम लो टाईड्स ऑकर्ड ॲट द शोन इन द फिगर. आता त्याच वेळेस इथे 90 डिग्रीचा अँगल, इथे 90 डिग्रीचा अँगल आणि इथे काय आहे तुमचा 90 डिग्रीचा अँगल, 90 अंशाचा कोण. इथे काय आहे तुमच्या हाय टाईड. मग त्यावेळेस इथे काय असणार आहे तुमच्या लो टाईड. इथे काय असणार आहे 90 डिग्रीमध्ये इथे लो टाईड निर्माण होतील आणि इथे पण 2 ठिकाणी लो टाईड निर्माण होतील. क्लिअर सगळ्यांना. जिथे चंद्र जवळ आला तिथे हाय टाईड तो काय करतो, त्या पाण्याला असा अट्रॅक्ट करतो, फुगवटा निर्माण करतो, तिथे हाय टाईड निर्माण होतात आणि तिथे वरती त्याच्याबरोबर 90 डिग्रीला तिथे लो टाईड्स निर्माण होत असतात. समजलं तुम्हाला कशा पद्धतीने समुद्राच्या पाण्याची पातळी कमी जास्त होत असते, कशा पद्धतीने भरती आणि ओहोटी होत असते चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे. ओके, मग लिहिणार कसं जर तुम्हाला याच्यावरती आला प्रश्न तर तुम्ही हे पॉइंट्स महत्त्वाचे आहे. ओके, मग इथे हा पहिला पॉइंट होईल, हाय अँड लो टाईड्स ऑकर ॲट डिफरंट टाइप्स ऑफ डिफरंट प्लेसेस. ओके, पुढे सेकंड पॉइंट इथून लिहून घ्या, तुम्ही लगेच माझ्यासोबत लिहून घ्या. द लेवल ऑफ वॉटर इन द सी चेंजेस बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय द मून. थर्ड पॉइंट, वॉटर डायरेक्टली अंडर द मून गेट्स पुल्ड टुवर्ड्स द मून. पाणी काय आहे चंद्राकडे डायरेक्ट आकर्षित होतंय. अँड द लेवल ऑफ वॉटर देअर गोज अप कॉझिंग हाय टाईड ॲट दॅट प्लेस. तिथे तुमच्या हाय टाईड्स निर्माण होत आहेत. आणि चौथ्या पॉईंटमध्ये हे लिहा. म्हणजे तुमचं सगळ्यात महत्त्वाचा हा पॅरेग्राफ खूप महत्त्वाचा आहे. याच्यावरती तुम्हाला 2 मार्काचा प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. हाऊ हाय अँड लो टाईड्स आर फॉर्म इन द सी, किंवा राईट डाऊन अबाउट दी ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय द मून अँड हाऊ द लेवल ऑफ वॉटर इन द सी चेंजेस. समुद्राच्या पाण्याच्या पातळीमध्ये कसा बदल होतो याच्यावरती प्रश्न आल्यानंतर हे 4 पॉईंट्स तुम्ही महत्त्वाचे लिहायचे आहे. क्लिअर सगळ्यांना? क्लिअर. हाय अँड लो टाईड, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ दी मून. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे चंद्र डायरेक्ट त्या पाण्याला असं खेचून घेतोय आणि तिथे काय करतो, हाय टाईड निर्माण होतो. त्याच्यात पुढे 90 डिग्रीला लो टाईड निर्माण करतोय. क्लिअर सगळ्यांना? याच्यानंतर बघा का सॉल्व्ह केलेले एक्झाम्पल्स दिलेले आहे, हे पण तुम्हाला मी नंतर सॉल्व्ह करून दाखवणार आहे. त्याच्यानंतर अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन दिलेलं आहे, व्हॅल्यू ऑफ जी. जीची जी व्हॅल्यू आहे, जीची जी व्हॅल्यू आहे अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन. जी म्हणजे काय, अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन की जी आपण जीने शो करणार आहे ती व्हॅल्यू कुठे. आता हे इक्वेशन कसं आलं बघा, हे इक्वेशन कसं आलं हे पण तुम्हाला मी एक्सप्लेन करते नंतर. आता व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी, ही जी व्हॅल्यू आहे अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन, ही व्हॅल्यू कशी कुठे कुठे चेंज होते समजून घ्या. ठीक आहे, चेंजेस अलॉंग दी सरफेस ऑफ अर्थ, म्हणजे पृथ्वीच्या वेगवेगळ्या ठिकाणी ही जी जीची व्हॅल्यू जी असते ना ती डायरेक्ट बदलत जाते. जीची व्हॅल्यू काय होतं, डायरेक्टली बदलत जात असते. कशी बघा, तुम्हाला इथे छान इंटरेस्टिंग दिलेली आहे, तुम्हाला नीट समजावून सांगते. तुम्ही पहिले कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, नंतर प्रश्न उत्तर कसं लिहायचे, पाठ कसं करायचं, कुठलं पाठ करायचं, कुठलं लक्षात ठेवायचं, काय काय ट्रिक लक्षात ठेवायच्या, सगळं डिटेलमध्ये समजावून सांगणार आहे. बघा, विल द व्हॅल्यू ऑफ जी बी द सेम एव्हरीवेअर ऑन दी सरफेस ऑफ द अर्थ. जीची ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू सेम असते का? नो. Their answer is no. The reason is that the shape of earth is not exactly spherical. Spherical shape. आपली सगळं म्हणतात पृथ्वी गोल आहे. पृथ्वी काय आहे? गोल आहे. नाही, पृथ्वीचा आकार काय आहे? लंबवर्तुळाकार आहे. पृथ्वी काय आहे आपली? लंबवर्तुळाकार आहे. मग बघा, लंबवर्तुळाकार असल्यामुळे काय होते बघा, लक्षात येतंय? पृथ्वी गोल नाहीये, पृथ्वी अशी आहे लंबवर्तुळाकार. पुढे, द रिझन इज दॅट द शेप ऑफ अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल अँड सो दॅट डिस्टन्स ऑफ अ पॉइंट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ फ्रॉम इट्स सेंटर डिफर सम व्हॉट फ्रॉम प्लेसेस टू प्लेसेस. म्हणजे आता बघा, मी इथं उभी आहे, इथून हे आणि हे माझं डिस्टन्स वेगळं असणार आहे. मी इथं गेली, थांबा दुसऱ्या पेनने दाखवते तुम्हाला. मी इथं गेली, हे डिस्टन्स वेगळं, हे डिस्टन्स वेगळं, हे डिस्टन्स वेगळं, हे डिस्टन्स वेगळं, हे डिस्टन्स जास्त आहे, हे डिस्टन्स जास्त आहे, हे थोडं कमी झालं, हे कमी झालं, परत वाढायला लागलं, हे डिस्टन्स वाढलं, परत थोडं कमी झालं, कमी, परत वाढलं. म्हणजे काय, जीची व्हॅल्यू डायरेक्टली कमी जास्त होते. कारण का? स्पेरिकल शेप नाही, इलिप्टिकल शेप आहे. आपल्या पृथ्वीचा
फिरण्याची जी गती आहे ती इलिप्टिकल शेप आहे. मग पुढे काय म्हणतात बघा ते, नीट लक्ष द्या बरं का, समजून घ्या. सो द डिस्टन्स ऑफ अ पॉइंट ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ फ्रॉम इट्स सेंटर डिफर समवॉट फ्रॉम प्लेस टू प्लेस. प्लेस टू प्लेस हे डिस्टन्स बदलत आहे. ड्यू टू इट्स रोटेशन द अर्थ बल्गेज ॲट द इक्वेटर अँड इट्स फ्लॅटर ॲट द पोल. बल्गेज, बल्गेज याचा अर्थ समजून घ्या रे, मस्त मस्त. आपली जी पृथ्वी आहे बघा, इकडे दोन्ही जे टोकं आहे तिथं काय आहे, चपटी. इथे आकार काय आहे, चपटा आहे, बल्गेस. बघा, द अर्थ बल्गेस ॲट द इक्वेटर. इक्वेटरला काय, फुगीर. इथे काय तिचा आकार, इक्वेटर. हा काय आहे, इक्वेटर, विषुववृत्तावरती. इक्वेटर ते अशी फुगलेली. आणि इकडे काय आहे, दोन्ही ध्रुवांना नॉर्थ आणि साऊथ पोलला काय झाली, ती चपटी होत गेलेली आहे बघा. फ्लॅटर ॲट द पोल्स. इथे काय झाला, तिचा आकार फ्लॅट झालाय. इकडे पण फ्लॅट झाला आणि इकडे पण काय झाला, तिचा आकार असा फ्लॅट झालेला आहे. पृथ्वीचा आकार समजला. ह्या इक्वेटरला ती बल्गेज. बल्गेज मीन्स बघा कुठे दिलं, इथे दिले बघा कुठे, द ड्यू टू द रोटेशन स्वतःभोवती फिरणे, रिव्होल्युशन म्हणजे दुसऱ्या भोवती. द अर्थ बल्गेस ॲट द इक्वेटर आणि इट्स फ्लॅटर ॲट द पोलला फ्लॅट आहे. इट्स रॅडियस लार्जेस्ट ॲट द इक्वेटर. मग तुम्ही साधी गोष्ट आहे ना, इक्वेटरला त्याची रॅडियस सगळ्यात जास्त असणार आहे ना. ही रॅडियस इक्वेटरला काय असणार आहे, पृथ्वीची 100%. हा सेंटर ऑफ द अर्थ धरला तर ही रॅडियस इथे सगळ्यात जास्त असणार आहे. इथे सगळ्यात जास्त आहे, इथे थोडी कमी होणार. सॉरी इथे काय कमी आहे आणि हा तुमचा इक्वेटर आहे, विषुववृत्त मध्ये आहे. इथे रॅडियस काय आहे, सगळ्यात ग्रेटर आहे. इथे काय आहे, तुमची रॅडियस सगळ्यात ग्रेटर आहे आणि इथे काय आहे, तुमची लेस आहे. इथे काय आहे, लेस आहे. कळलं, इक्वेटर म्हणजे विषुववृत्त. देअरफॉर बघा, इफ द रॅडियस ऑफ लार्जेस्ट इज ॲट ए, मग तुम्हाला इथे फिल इन द ब्लँक्स विचारतील. द रॅडियस इज लार्जेस्ट ॲट द इक्वेटर अँड स्मॉलेस्ट ॲट द पोल. रॅडियस कुठे जास्त असते आणि कुठे कमी असते, पोलवरती. काय लक्षात ठेवायचं बघा, इथे द रॅडियस ऑफ लार्जेस्ट ॲट द इक्वेटर. इक्वेटरला काय असते, सगळ्यात जास्त असते. स्मॉलेस्ट ॲट द पोल. फिल इन द ब्लँक्स मध्ये 100% हा प्रश्न येणार, एकदम IMP. IMP लिहून ठेवा इथे. फिल इन द ब्लँक्स मध्ये कुठे पण हा प्रश्न येणार, याच्यावरती क्वेश्चन पण येणार. जे पोल्स आहे, नॉर्थ आणि साऊथ पोल, इथे काय असते, तुमची रॅडियस जी आहे ती काय असते, लेस असते. हे इक्वेटर आहे, हे नॉर्थ आणि साऊथ पोल आहे. इथे काय आहे, सगळ्यात काय आहे, ग्रेटर आहे, जास्त रॅडियस आहे. इथे काय आहे, लेस आहे. इथे काय आहे, लेस रॅडियस आहे नॉर्थ आणि साऊथ पोलला. पुढे द व्हॅल्यू ऑफ G इज दस हायेस्ट ॲट द पोल. व्हॅल्यू किती आहे, पोलवरती 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर ॲट द पोल्स अँड डिग्रीजेस स्लोली विथ द डिग्रीजेस लॅटिट्यूड जशी कमी होते तशी ती व्हॅल्यू कमी होत जाते. इट इज लोवेस्ट 9.78 मीटर पर सेकंड ॲट द इक्वेटर. इक्वेटरवरती ही व्हॅल्यू आहे तुमची. हा प्रश्न येऊ शकतो, इक्वेटरवरती किती आहे आणि पोल्सवरती जीची व्हॅल्यू किती आहे. इक्वेटरवरती आहे 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि तुमची जे पोल्स आहेत, पोल्सवरती किती आहे, 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर ही व्हॅल्यू आहे तुमची जीची. 4 प्रश्न तयार होतील इथे. इक्वेटरला जी व्हॅल्यू आहे ती काय आहे, ग्रेटेस्ट. रॅडियस जी आहे ती ग्रेटेस्ट कुठे असते, इक्वेटरला, आणि कमी कुठे असते, तुमची पोल्सला असते. जीची व्हॅल्यू सगळ्यात जास्त पोल्सला किती आहे, 9.832 मीटर पर सेकंड आणि इक्वेटरला व्हॅल्यू किती आहे, 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. हे सगळ्यांनी छानपैकी लक्षात ठेवायचं आहे. ही जी व्हॅल्यू आहे ती हाईटनुसार पण चेंज होते. हाईटनुसार आता बघा, सरफेसनुसार चेंज झाली, आता हाईटनुसार कसे चेंज होते बघा, समजून घ्या. As we go above the earth surface, the value of R in equation 5 increases and the value of G decreases. जसं वरती जाऊ तसं G ची 5 नंबरच्या इक्वेशननुसार the value of R in equation increases and the value of G decreases. G ची व्हॅल्यू काय होते, कमी होते. The decreases is rather small for heights which is small in comparison. म्हणजे आता ही जी व्हॅल्यू आहे ती कमी जास्त होती ती एकदम निग्लिजेबल आहे. हाईटनुसार जी व्हॅल्यू कमी जास्त होती ती काय आहे, अगदी निगोशिएटेड आहे, निग्लिजिबल आहे. त्यांनी त्याचं एक्झाम्पल पण दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल बघा, रिमेंबर दॅट द रॅडियस ऑफ अर्थ अँड द डिस्टन्स फ्रॉम द अर्थ सरफेस चेंजेस फ्रॉम. समजा ती जी आहे सरफेस पासून अंतर 6400 किलोमीटर आहे आणि 6410 फक्त 10 वरती वाढवलं आपण. अँड द चेंजेस इन द व्हॅल्यू, मग 640 ते 6412 फक्त 10ने वाढवले आपण.
मग ती जी ची व्हॅल्यू आहे त्या च्या व्हॅल्यूमध्ये किती फरक पडेल, अगदी निग्लिजिबल, अगदी कमी फरक पडणार आहे. On other hand, when we consider an artificial satellite orbiting the Earth, we have to take into account the change in the value g due to the large change in the distance of satellite from the center of the Earth, some typical height and the values of g. These heights are given in the following table. आता याच्या काही स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत त्या तुम्हाला इथे टेबलमध्ये दिलेल्या आहे, त्या आपण व्हॅल्यूज बघूया. या व्हॅल्यूज लक्षात ठेवा. सरफेस ऑफ द अर्थ, पृथ्वीच्या सरफेसवरती हाईट 0 आहे, मग व्हॅल्यू किती आहे तुमची 9.8 आहे. नंतर माउंट एव्हरेस्ट, सगळ्यात मोठं हायेस्ट जे पीक आहे माउंट एव्हरेस्टवरती गेले तर तुमची हाईट किती आहे पृथ्वीपासून 4880 ना, 4880 किलोमीटर अंतरावरती आहे ना. किती अंतरावरती जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा. एवढ्या अंतरावर किलोमीटर आहे. त्यावेळेस ती व्हॅल्यू 9 माउंट एव्हरेस्टवरती गेले तेवढीच, सरफेस ऑफ द अर्थवरती गेले तेवढीच. मॅक्झिमम हाईट रीच बाय मॅन ॲट बलून, सरफेस ऑन द अर्थ, पृथ्वीवरती आहात, हाईट 0, जी व्हॅल्यू आहे ची ती आहे 9.8. त्याच्यानंतर माउंट एव्हरेस्टवरती गेली तरी ची व्हॅल्यू काय राहणार आहे तुमची 9.8च राहणार आहे. माउंट एव्हरेस्टची हाईट पण तुम्हाला इथे दिलेली आहे 8.8. त्यानंतर मॅक्झिमम हाईट रीच बाय मॅन मेड बलून, म्हणजे माणसाने आत्तापर्यंत फुगा किती जास्तीत जास्त वरती सोडलेला आहे ती हाईट त्यांनी दिलेली आहे 36.6 किलोमीटर अंतरावरती माणसाने जास्तीत जास्त फुगा उंच उडवलेला आहे. ठीक आहे, मग त्यावेळेस तुमची जी ची व्हॅल्यू आहे ती ची व्हॅल्यू काय होणार आहे इथे कमी होणार आहे 9.77. किती होणार आहे 9.77. पुढे हाईट ऑफ अ टिपिकल वेदर सॅटेलाइट. सॅटेलाइट माहिती आहे, सॅटेलाइट काय असतं पृथ्वीच्या कक्षेबाहेर अशा पद्धतीने इलिप्टिकल पार्टने काय करत असतात, गोल गोल फिरत असतात आणि आपल्याला वेदर फॉरकास्टिंग म्हणजे हवामानाचा अंदाज देत असतात. या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला हे सॅटेलाइट असतात. आता ही जी सॅटेलाइट आहे त्या सॅटेलाइटची हाईट काय आहे, पृथ्वीपासून सॅटेलाइटची हाईट काय आहे 400 किलोमीटर आहे. किती आहे 400 किलोमीटर. मग ह्या केसमध्ये तुमची जी ची व्हॅल्यू आहे ती ची व्हॅल्यू काय होते आहे इकडे 9.9 हळूहळू कमी होते, इथे अजून कमी झालेली आहे 8.7. किती झालेली आहे 8.7 मीटर पर सेकंड एवढी झालेली आहे. आता लास्ट हाईट ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाइट. कम्युनिकेशन म्हणजे तुम्हाला माहिती ना रेडिओ लहरी वगैरे कम्युनिकेट करत असतात वरतून स्पेसमधून. हे जी कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे पृथ्वीपासून त्यांची हाईट किती आहे 35,700 किलोमीटर. किती आहे 35,700 किलोमीटर. मग त्या केसमध्ये बघा आता हे तर जास्त आहे ही व्हॅल्यू, पण इथे काय झाली ही व्हॅल्यू कमी झाली. कारण का तिथे ग्रॅव्हिटी नाही आहे ना वरती स्पेसमध्ये. चंद्रावरती आहे का ग्रॅव्हिटी नाही. मग इथे काय झाली ही ची व्हॅल्यू झाली 0.225. ची व्हॅल्यू कशी चेंज झाली कळलं तुम्हाला. माउंट एव्हरेस्टवरती गेले तुम्ही, जमिनीवरती आहात, माणसाने फुगा जास्तीत जास्त किती वरती सोडला, मग वेदर सॅटेलाइट, मग कम्युनिकेशन सॅटेलाइट. सो अशा पद्धतीने आपण बऱ्याचशा ज्या कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर अजून एक दिलं आहे बघा. आता ही ची व्हॅल्यू आहे जसं आपण जमीन आहे जामिनीवरती आहे आपण उभं, जमिनीपासून खाली गेलो खोल गेलो किंवा जमिनीपासून पृष्ठभागापासून वरती गेलो तरी ही ची व्हॅल्यू काय होणार आहे तुमची कमी जास्त होत जाणार आहे बघा. द व्हॅल्यू ऑफ जी ऑल्सो चेंजेस. द व्हॅल्यू ऑफ जी ऑल्सो चेंजेस इफ वी गो इनसाइड द अर्थ. पृथ्वीच्या आत गेलो तर व्हॅल्यू काय होणार आहे चेंज होणार आहे. द व्हॅल्यू ऑफ R in equation 5 decreases and one would think that the value of G should increases as per the formula. However, the part of the earth which contributes towards the gravitational force felt by object also decreases. म्हणजे जी व्हॅल्यू जी ची आहे बघा m to be used in equation 5 also decreases. म्हणजे ह्या सगळ्यांचा इन शॉर्ट अर्थ काय आहे, जसं आपण पृथ्वीच्या आतमध्ये जाणार आहे, आत म्हणजे आपण म्हणतो पोटामध्ये, पृथ्वीच्या पोटामध्ये म्हणजे खालवर खोलवर जाणार आहे, तसं तुमची जी ची व्हॅल्यू आहे as a combined result of changes in R and M, the value of G decreases as we go deep inside. आतमध्ये गेल्यानंतर जी ची व्हॅल्यू काय होणार आहे कमी होणार आहे. काय होणार आहे व्हॅल्यू कमी होणार आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये जी ची व्हॅल्यू काय आहे आणि अजून बऱ्याच साऱ्या कन्सेप्ट क्लिअर केलेल्या आहे. बाकीच्या थोड्याशा कन्सेप्ट राहिलेल्या आहेत त्या कन्सेप्ट आपण क्लिअर करणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला जरा नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहा. भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय एव्हरीवन.